पंढरपूर तालुक्यातील माढा परिसरातील अंजनगाव खेलोबा 18 पगड जाती गुण्यागोविंदाने राहत असलेल्या या गावात सध्या तणावाचं वातावरण आहे। कारण इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादावरून मोठा तणाव निर्माण झाला आहे। धनगर समाजाच्या ट्रस्टच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आल्यामुळे हा वाद चिघळला। ही जागा शासनाची असल्याचा दावा मराठा समाजाकडून करण्यात येत असून या मुद्द्यावरून दोन्ही समाज आमनेसामने आले। परिस्थिती तणावपूर्ण बनताच काही काळ दगडफेक झाली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला। दरम्यान पोलिसांकडून ही दगडफेक झाल्याचा आरोप काही व्हिडिओमधून समोर येत आहे। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मात्र आज पुन्हा दोन्ही गट आमनेसामने आले। माझं प्रशासनाला आणि सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमींना एकच आव्हान आहे, हा विषय आपण शांततेच्या मार्गाने सोडू। पोलीस प्रशासनाने पण कालजी दगडफेक केली, लाठीचार्ज केलाय, ही घटना 100% चुकीची केलेली आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज बसवल्यानंतर एवढी आक्रमक भूमिका घेण्याची काहीही गरज नव्हती। आणि ही जागा मंदिराची आहे की बीएनसीची आहे याचा हे सगळा पुरावा आहे। ही जागा हा तिचा उतार आहे, ही जागा मंदिराची नाहीये। आणि जरी ही जागा मंदिराची असती तरी पण आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच मंदिरावरला कळस आणि दारातली तुळस आहे। त्यामुळे कुठल्याही मंदिराने, कुठल्याही धर्माने, कुठल्याही जातीने छत्रपती शिवरायाला विरोध करण्याचं काही कारण नाही असं माझं मत आहे। ज्या कोणी सांगितलं होतं की मी सकाळी 9 वाजता येतोय त्या माणसाला माझं एवढंच म्हणणं आहे, बाबा तुझा जातीवाद तुझ्याकडे ठेव आणि याच्यानंतर जर तू छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध केला तर तुला रस्त्यावर कपडे काढून मारले जाईल। हे बघा, कुठल्या आमदाराच्या सांगण्यावरून आणि कुठल्या नेत्याच्या सांगण्यावरून आम्ही काम करत नाही। आमचा इतिहास बघा, गेल्या 2 वर्षात 570 छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि सर्व महापुरुषांचे स्मारक बसवले, एकटे छत्रपती शिवरायांचे नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, इव्हन जेवढेही महापुरुष आहे सगळ्यांचे स्मारक बसवलेले। त्यामुळे कुठलेही नेते सांगून केलेलं नाही। परवानगी घेऊन का पुतळा बसवला जात नाही अशी काही का केली जाते? अजिबात परवानगी घेऊन पण बसवलेत आणि जिथं परवानगी मिळत नाही तिथं बिना परवानगी पण बसवले। वाद भविष्यात होणार नाहीत असं वाटत नाही का तुम्हाला? वाद होण्याचं कारणच नाही ना। मला सांगा, हा महाराष्ट्र आणि हा देश लोकशाहीवर चालतो आणि त्या लोकशाहीमध्ये महापुरुषांचा खूप सारा आदर केला जातो। त्या आदराच्या भरोशावर कुठल्याही महापुरुषाला, छत्रपती शिवाजी महाराजच नाही सर्व महापुरुषाला विरोध करण्याचं काही कारण नाही आहे। राजकारण होतंय, धनगर समाजाच्या महाराष्ट्रातल्या केसाला जरी धक्का लागला तरी बघा अंजनगावामध्ये दगडफेक करून मारहाण झाली। हे बघा, त्या लक्ष्मण हाकेला माझं एक सांगणे, माझ्या मागच्याही 7 पिढीत कुणी राजकारणात नव्हतं आणि मी जोपर्यंत जिवंत तोपर्यंत कुणी राजकारणात नसन। त्यामुळे ते राजकीय भाषा तू राजकीय दलालेस, आम्ही नाही, तुझी तू तुझ्याकडेच ठेव। याच्यानंतर कुठल्याही धनगर समाजाला आमच्यामुळे त्रास नाही झाला। आम्ही अहिल्याबाई होळकरांचे स्मारक बसवलेले, आम्ही होळकरांचे विचार जपलेले, त्यामुळे तू कुत्रे आम्हाला काही सांगू नको। नाही, पण असं आहे, राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे, मग असं असताना तुम्हाला चोरी छुपे रातोरात हे पुतळे का उभारावे लागतायत? काय ऐका ना, आम्ही रात्री पण उभारतो, दिवसा पण उभारतो, त्याचं कारण तुम्हाला सर्व मीडियाला सांगतो। कारण छत्रपती शिवरायांनी रात्री, दिवसा, दुपारी जेव्हा वाटन तेव्हा मोहीम केलंय आणि त्यांच्या विचारावर आम्ही चालतो। त्यामुळे रात्री
करणार आहात का? आम्ही शांततेच्याच मार्गाने तोडगा काढण्यासाठी आलो आहोत. आम्ही कुठलाही वाद करण्यासाठी आलेलो नाही. छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झालेले आहेत, त्यांचं त्या जागेवरती राहून द्यावा एवढीच विनंती करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आणि इथल्या मंदिराच्या सर्व लोकांना पण आम्ही आवाहन करतोय. आपल्या मंदिराला आज आपण बघताय ते छत्रपती शिवरायामुळे आहे, त्यांना बसू द्यावा एवढीच विनंती करण्यासाठी. थँक्यू. चला.